जी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी या सर्वांना मानाचा मुजरा करते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते. समोर उपस्थित सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार आणि सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आज सकाळपासूनच पाऊस सतत बरसत आहे, पण मला आज या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आकाशातून बरसणाऱ्या या पावसांच्या धारा नाहीयेत, तर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बरसत आहे. हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव आपले शिष्य एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर होत आहे. कारण आज धर्मवीरांना आणि हिंदू हृदय सम्राटांना अभिमान वाटत असेल की आपल्या शिष्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवून आणला, याचा त्यांना अभिमान वाटतोय. म्हणून निसर्ग सुद्धा पावसाच्या धारांच्या रूपानं टाळ्या वाजवतोय. मंडळी, मराठी माणसांचा होणारा छळ पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात उठलेली कळ म्हणजे शिवसेना. गोरगरिबांच्या मुलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं बळ म्हणजे शिवसेना. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत उठलेलं भगवं वादळ म्हणजे शिवसेना. आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ म्हणजे शिवसेना. आणि या मराठमोळ्या मातीचं चंद्रकोरीनं सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना. ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना. आणि माजोऱ्या मस्तवाल महाराष्ट्र द्रोह्यांच्या कानाखाली काढलेला जाळ म्हणजे शिवसेना. आणि आज त्याच स्वाभिमानी शिवसैनिकांचा 59वा वर्धापन दिन इथे साजरा होतोय. भगवा हिंदुत्वाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा वारकऱ्यांचा, भगवा प्रभू श्रीरामांचा, भगवा भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णांचा. अरे इतकंच काय, एका पाली श्लोकात असं म्हटलेलं आहे की इति पिसो भगवा अर्हम सम्मा संबुद्धस्स. भगवान बुद्धांचं एक नाव भगवा आहे आणि बुद्धांच्या चिवराचा रंग सुद्धा भगवा आहे. शीख धर्मामधल्या ध्वज नानकांचा सुद्धा त्याचा रंग भगवा आहे. जैन धर्मात सुद्धा भगव्याला महत्व आहे. उगवणारा सूर्य भगव्या रंगाचा. आणि म्हणून तरी हा भगवा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा भगवा, जो 18 पगड जातींना सोबत घेऊन चालतो, जो एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतो. आणि अभिमान वाटतोय सांगायला की या भगव्याच्या सोबतच निळा सुद्धा तितक्याच स्वाभिमानानं एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायला उभा आहे. कारण भीमशक्ती आणि शिवशक्तीचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं की दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब था कि मुझे बाबा साहब मिले और मैं इंसान बन गया. अशी महती सांगणाऱ्या बाबासाहेबांचा समाज सुद्धा आज शिवसेनेमध्ये आहे. माननीय युवा खासदार आणि ज्यांनी भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पटलावरती करून भारताचा तिरंगा ऑपरेशन सिंदूरचा संदेश आखाती देशांच्या मध्ये पोहोचवला, ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात. सगळ्यात महत्वाचं तर 59व्या वर्धापन दिनाच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देते. आणि महत्वाची गोष्ट सांगते that when you Google for Shivsena UBT, the Sleep Company brings you pure innovative science in every mattress. This is India's only patented smart grid technology. It adapts and quietly readjusts to the shape of your body, providing softness to relax your pressure points and firmness to support your back.
It has more than 2,500 plus air channels that keep you cool all night, so you can sleep peacefully. The Sleep Company. Visit our nearest store now. दिन हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साजरा होतोय. इथं जमलेत स्वाभिमानी मावळे आणि तिकडे मात्र जमलेले आहेत ते सत्तेच्या पिंडाला चटावलेले कावळे. अरे मागच्या 3 वर्षामध्ये बाप चोरला, बाण चोरला, पक्ष चोरला, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करता आलं नाही. नुसतं बोभाटा करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून एक चांगलं नाव मी तुमच्या गटाला सुचवते की उबाठा गटानं इथून पुढं बोभाटा गट हे नाव ठेवावं. ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं शोभून दिसणार आहे. मागच्या वर्धापन दिन मला आठवतो, फेक नॅरेटिव्हच्या नादामध्ये महाविकास आघाडी सत्तेची स्वप्न बघत होती आणि महायुती मात्र थोडीशी चिंतेत होती. सगळीकडे संकटाचं वातावरण असताना लाडकी बहीण सारखी धाडसी योजना आणून या महायुतीचं नेतृत्व निवडणुकीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. त्या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे फक्त महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला आजही आठवतं आदरणीय शिंदे साहेबांचं विधिमंडळातलं पहिलं भाषण. त्यामध्ये ते म्हणाले होते, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी छाती ठोकपणानं सांगितलेलं होतं की महायुतीचे जर 200 आमदार नाही निवडून आले तर गावी शेती करायला जाईल. साहेब, तुमच्या कर्तृत्वानं महाराष्ट्रानं तुम्हाला असा कौल दिला की तुम्हाला शेती करायला जावं लागणार नाही. पण विरोधकांची मात्र महाराष्ट्रानं माती केली आणि 60 आमदार शिवसेनेचे आले आणि महायुतीचे 200 पेक्षा जास्त आले. उबाठावाल्यांनी 100 लढवले आणि त्यांचे 20 आमदार निवडून आले. महाराष्ट्राची जनता किती हुशार आहे बघा. लढवले 100, आले 20. लोकांना माहितीये ते आहेत 420 म्हणून त्यांचे आमदार आले 20. साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढवल्या 80 जागा, निवडून आले 60. अरे पन्हाळाचा किल्ला घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंदाला विचारलं की कोंडाजी सांग किती मावळे पाहिजेत. तेव्हा कोंडाजी फर्जंद म्हणाले की राज, फक्त 60 मावळं द्या, तो पन्हाळा तुमच्या पायाशी हजर करतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे 60 आमदार निवडून आले कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ठेवला ताठ. एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ठेवला ताठ. फोडून टाकला महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हचा माठ आणि म्हणूनच शिवसेनेचे आमदार निवडून आले स्वाभिमानी 60. मला आज या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालंय. खरं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले हे आपण नेहमी म्हणतो, पण शिवसेनेचे एक उच्च शिक्षित युवा, तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अटके पार झेंडे लावून देशाच्या तिरंग्याचा अभिमान वाढवून ते मायदेशात परत आलेत. एकदा प्रचंड टाळ्या वाजवून आपण आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात. मंडळी, पहलगामला जेव्हा हल्ला झाला, धर्म विचारून लोकांना मारलं गेलं, महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यावेळेला मोदी साहेबांनी दौरा कॅन्सल केला, ते काश्मीरला गेले, अमित शहाजी गेले, एकनाथजी शिंदे साहेब तर एकटे नाही गेले, 5-5 विमानं घेऊन गेले आणि तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सुखरूप घेऊन आले. तिथल्या महिला म्हणत होत्या महाराष्ट्रातल्या की साहेब, आम्हाला माहित होतं तुम्ही येणार, कारण आमचा लाडका भाऊ, सक्का भाऊ येणार नाही पण लाडका भाऊ येणार ह्याची गॅरंटी होती. 5 विमानं घेऊन 550 पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप परत आणेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांनी सुखाचा श्वास घेतला नाही. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला आज प्रत्येक माणसाला माहितीये की मी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असेल आणि माझ्यावरती कुठलंही संकट कोसळलं तर
मी फक्त एका माणसाला फोन करू शकतो आणि एका फोनवर तो माणूस मला मदत करेल, त्या व्यक्तीचं नाव एकनाथजी शिंदे साहेब. पण ज्या वेळेला महाराष्ट्र तिथे संकटात होता, आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं, तेव्हा उबाठा तुम्ही कुठे होतात? अरे उबाठा, तुम्ही तर तुमच्या कुटुंबासमवेत लंडनला, युरोपला गुलाबी थंडीची मजा घेत होतात. साधं श्रद्धांजलीचं ट्विट नाही, देशावरती संकट आलं, महाराष्ट्राच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिनाभर लंडनमध्ये मजा करताय. अरे काय मागच्या वेळेला तुमचा पोरगा वरळीतनं थोड्या मतांनी पडला म्हणून आता काय लंडनमध्ये त्याला उभा करायची तयारी करताय का? का तुमच्याकडे इतके पैसे आहेत लंडनमध्ये की मोजायला महिनाभर लागतात म्हणून तुम्ही तिथे बसताय का? मग मला सांगा की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवणारे हे जे सुखात सोबत दुःखात सोबत नाहीयेत, त्यांना आपण कुटुंब प्रमुख कसं म्हणायचं? आजही त्यांच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे की कुटुंब सोहळा आनंदाचा. पण माझ्या शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात. आणि असा नेता या आधी सुद्धा झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही, हे आपलं भाग्य आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वरती ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी दिली, आम्हाला अभिमान वाटतोय की 7ही शिष्टमंडळाच्या नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांपैकी सगळ्यात कमी वयाचे तरुण तडफदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब होते. ते ज्या ज्या देशामध्ये गेले त्या देशाला मान्य करावं लागलं की ऑपरेशन सिंदूर ही गरज होती, भारताचं सार्वभौमत्व टिकवण्याची गरज होती. पाकिस्तानच्या आतंकवादाचा बुरखा फाडण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. पाकिस्तानचा बंद पडणे आतंकवाद, निष्पापांचा मांडणे जागतिक पटलावरती आकांत, आणि हा लढतोय भारत मातेसाठी महाराष्ट्राचा श्रीकांत. अशा श्रीकांतजी शिंदे साहेबांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन ठणकावून सांगितलं की ए पाक, तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा. तो किस्मत का मारा है, मारा ही रहेगा. और कश्मीर हमारा था, हमारा ही रहेगा. और तेरे हर हमले का जवाब करारा है, करारा ही रहेगा. अशा पद्धतीनं सांगण्याचं काम हे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी अभिमान वाटतोय. त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काही लोक काहीतरी नरकातला स्वर्ग, स्वर्गातला नरक असं काहीतरी पुस्तक लिहितायत म्हणे आणि ते टीका करतायत की काहीतरी अघोरी पूजा केली, अमुक केलं, तमुक केलं. मला त्यांना ठणकावून सांगायचंय की अरे बाबा राऊत, तू किती घेणार डाऊट? ओके, ठीक आहे. राऊत, तू किती घेणार डाऊट? अरे बाबा, आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर, आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर. पण एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जनता केली बिनघोर आणि म्हणून हे सत्ता आली, हे त्यांना सांगायचंय. 2 मिनिटात मला थांबायचंय, पण त्याआधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती 2 ओळी ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या मला तुम्हाला सादर करायच्या आहेत आणि त्या बोलून मी थांबवते. अडीअडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी घेतलेली धाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. अडीअडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी घेतलेली धाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. या राजकारणाच्या बजबजपुरीमधलं माणुसकीचं गाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. कोल्हापूर, केरळ, सांगली, महाड प्रत्येक महापुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला वाचवणारी नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आणि हिंदुत्वाचा बाजार मांडून मिळवलेल्या लाचार सत्तेवरती घातलेला भवानी तलवारीचा घाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. गोरगरिबांच्या अंधारलेल्या आयुष्यामधली दिव्याची वात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. गोरगरिबांच्या अंधारलेल्या आयुष्यामधली दिव्याची वात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आणि अडल्या नडल्या प्रत्येकाला दिलेला मदतीचा हात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आणि लढणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला दिलेली खंबीर साथ म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. त्यामुळे आता शिवसैनिकांनी ठरवलंय की बघा, हे ते वारसा सांगतायत. मला सांगा रे, तुम्ही कुठला वारसा सांगताय? जेव्हा देश संकटात होता, अरे साधं पाकड्यांची क्रिकेटची मॅच भारतात झाली तर
पट्टी चुकडायला सांगणारे बाळासाहेब ठाकरे कुठे? आणि जेव्हा पाकडे दहशतवाद्याचा नंग थैमान धर्म विचारून लोकांना मारत होते, तेव्हा लंडनमध्ये थंड हवेमध्ये सुट्ट्या साजरे करणारे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगू शकतात? उबाठा, तुमचं रक्त इतकं थंड झालं? अरे हिंदू हृदय सम्राटांनी तर सांगितलं होतं की एक वेळेस गुंड वारे पण शंड होऊ नका. आणि मग भारत संकटात असताना थंडगार बसणारी माणसं हिंदू हृदय सम्राटांचा वारसा सांगणार का? पहलगामला जाऊन प्रत्येक महाराष्ट्रीयांना सोडवणारे अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे सर हे हिंदू हृदय सम्राटांचा वारसा सांगणार? होय, आम्ही वारसा सांगतो हिंदुत्वाचा. कारण अफजल खानाच्या कबरीवरचं अतिक्रमण हटवलं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, गाईला राज्यमातेचा दर्जा दिला. एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या सोबत गेले. राम मंदिर झालं, 370 कलम हटलं, अफजल खानाच्या कबरीवरचं अतिक्रमण हटलं. पण उबाठा, तुमच्या राज्यात मात्र मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेमनची कबर सजली. सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही? आणि तुम्हाला वारसा सांगण्याचा अधिकार आहे का? होय, आम्ही मराठी स्वाभिमानाचा वारसा सांगतोय. कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्र माझा हे राज्यगीत राज्याला मिळालं. प्रत्येक केंद्रीय कार्यालयामध्ये मराठी भाषेतनं कारभार हा अनिवार्य करण्यात आला. आणि उबाठा, तुम्ही मात्र तुमची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकवली. मला सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही? होय, आम्ही वारसा सांगतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं कारण. कोल्हापूरच्या मातीमधली एक 25 वर्षाची बुरखा घातलेली फहीम सादिक मकुबाई 2 महिन्याच्या बाळाला घेऊन येते आणि म्हणते की साहब आपकी दुआ है, बेटी बची बेटी का नाम दुआ रखा. एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे काय? अरे शॉक लागलेल्या 5 वर्षाच्या गुलाम गौसचे हातपाय गेले. त्या मुलाला दिलेल्या कृत्रिम हातापायातनं तो म्हणतोय की मैं सरहद पर जाकर दुश्मनों को गोली मारूंगा. ती जिद्द म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. उबाठा, तुमच्या काळात 2.5 वर्षात 2.5 कोटी दिले. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 450 कोटी रुपये वाटून 50,000 रुग्णांचे जीव वाचवले. मला सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही? तुम्हाला एवढंच सांगते कि हुकूमत तो वही करते हैं जिनका दिलों पर राज होता है. हुकूमत तो वही करते हैं जिनका दिलों पर राज होता है, वरना यूं तो गली के मुर्गों के सर पर भी ताज होता है. आणि कोट्यावधी जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. मला एवढंच सांगायचं या ठिकाणी कि जो जमाना कहता है उसकी तू परवाह मत कर और जिसे दिल न माने उसे तू सलाम मत कर. आणि आता शिवसैनिकांनी ठरवलंय की शिवसेनेला काँग्रेसचा गुलाम करणाऱ्याला आम्ही सलाम करणार नाही. आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी मात्र हा शिवसैनिक तळहातावरती प्राण घेऊन उभा. जाता जाता एकच मुद्दा. कुछ लोग कहते हैं कि अब भाई भाई की युती होगी. वाव, उबाठा, जेव्हा आपण काकांना मांडीवरती घेऊन काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला भाऊ नाही आठवले. आता सगळीकडे पराभव झाल्यानंतर भाऊ आठवतायत. म्हणजे तुमची गत कशी झाली आहे माहितीये का? आता एक डोळा हेकना मग किधर भी देखना, असं कसं चालेल? कुछ लोग कहते हैं कि भाई भाई की युती होगी, कुछ लोग कहते हैं चाचा भतीजे की युती होगी, कुछ लोग कहते हैं बाप बेटे की युती होगी, कुछ लोग कहते हैं भाई बहन की युती होगी. पण या महाराष्ट्राच्या इतिहासामधली अजरामर युती एकच, ती म्हणजे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाबरोबर केलेली युती, जी रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट आहे आणि ती कोणीच तोडू शकणार नाही. म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवाच फडकणार. एवढंच सांगते की एकनाथजी शिंदे साहब जब चलते हैं, एकनाथजी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवां चल पड़ता है. एकनाथजी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवां चल पड़ता है. जब वो रुकते हैं तो तूफान भी रुक जाते हैं. अरे उन्हें बदलने की कोई कोशिश न करना, उन्हें बदलने की कोई कोशिश न करना, क्योंकि अगर वो बदलते हैं ना तो पूरा इतिहास बदल देते हैं. आणि हा इतिहास आदरणीय शिंदे साहेबांनी बदलला. आज मी मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका झोपडपट्टीतल्या गरीबाच्या लेकीला मोठ्या बापाची पोरगी नाहीये मी.
एका गरीबाच्या लेकीला आणि दलिताच्या बेटीला आज मंचावरती बोलण्याची संधी फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे मिळते. लोक म्हणतायत की ताई थोडं कमी आक्रमक बोला. अरे पण कमी आक्रमक कसं बोलू? शिवरायांची वाघीण आहे, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं. आणि एकनाथजी शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे, जीव गेला तरी आक्रमकच बोलणार. साहेब, माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला जी 12वीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आली, जिनं सेट केलं, नेट केलं, JRF केलं, इंग्रजीमधनं PhD केलं, साहेब पैसे नेट डोनेशनला म्हणून नोकरी सुद्धा परमनंट कोणी दिली नाही. पण तुम्ही मला जो हा मान सन्मान दिलात आणि अगदी आजच्या वर्धापन दिनाला ओपनिंग बॅट्समनला लाडक्या बहिणीला बोलवलं. शिवसेनेत महिलांना मान सन्मान आहे, याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं देऊ? त्यामुळे साहेब, या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ तुमच्यासाठी झटतील आणि तुमच्याच नेतृत्वाखाली हे नवं महाराष्ट्र, शिवरायांचं सुराज्य, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार होणार आहे साहेब. कारण तुमच्या नेतृत्वात साहेब तुम्ही ठाण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवलं. साहेब, 25 वर्ष राज्य असताना तुम्ही या लोकांनी फक्त तिजोरी धुतली, पण साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा रस्ते धुतले. साहेब, लोक म्हणतात की घाणीतला पैसा लोक धुवून खातात. साहेब, त्या लोकांनी मिठी नदीच्या गाळातले पैसे खाल्ले. साहेब, त्या लोकांनी डांबरातले 3,500 कोटी खाल्ले. साहेब, आता मुंबई फक्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबच वाचवू शकतात. साहेब, ही सगळी तमाम मुंबई तुमच्याकडे आशेने पाहतीये आणि ती आशा आपण नक्की पूर्ण कराल या अपेक्षेसकट इथेच थांबतेय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई.